जसं मी आपल्याला सांगितलं की PMAY प्रोजेक्ट स्कीम अंतर्गत आपला हा प्रोजेक्ट लॉन्च होतो आहे. PMAY असा प्रोजेक्ट जो आहे PMAY 1 मध्ये आपण ऑलरेडी राबवलेला आहे. साधारणतः 400-450 घरांचा जो आपला प्रोजेक्ट होता, स्वप्ननिकेतन असं त्याचं नाव होतं. असाच आता PMAY 2 मधला पहिला आपण जो प्रोजेक्ट आहे तो नागपूरमध्ये नारीमध्ये लॉन्च करतो आहोत. तिच्यामध्ये नारीमधला कचरा क्रमांक 96/4 येथे 16,103 चौरस मीटर जागेवर साधारणतः 518 EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन चे जे लोक आहेत त्यांच्या सदनिकांचं जे आहे तो आपण याला मंजुरी झालेली आहे. हा प्रोजेक्ट मनपाने आपल्या स्वतःच्या जागेवर जो आहे तो आपण बनवतो आहोत. त्याला राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे. याच्यामध्ये एकूण 518 जे आपले EWS चे घरकुल आहेत, त्याच्यात EWS म्हणजे साधारणतः 3 लाख रुपयाचं ज्यांचं वार्षिक उत्पन्न असतं त्याच्या खाली जे आहेत आणि इतर पण काही एलिजिबिलिटीच्या कंडिशन्स आहेत, तर ते जे क्वालिफाय करतात ते या प्रोजेक्ट मध्ये अप्लाय करू शकतील. आपली जी ऍडव्हर्टाइजमेंट तयार झालेली आहे तिच्यामध्ये आपण याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे. जर अतिरिक्त माहिती हवी असेल तर ती तिथून मिळू शकते. यात जे आरक्षणाचे प्रकार आहेत म्हणजे 518 घरकुलांमध्ये एक 1 BHK चे काही घरकुल असणार आहेत आणि 210 एकूण 1 BHK आणि आम्ही यावेळेस 2 BHK चे पण काही घरकुल ठेवलेले आहेत जे 450 स्क्वेअर मीटर जो कार्पेट एरिया आपल्याला बंधन होतं त्याच्या खालचेच आहेत ते. कारण काही लोकांची अशी मागणी होती की आम्हाला 2 किमान बेडरूम्स पाहिजे आणि ते 450 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये 450 स्क्वेअर फीटच्या खाली असल्यामुळे 45 स्क्वेअर मीटरच्या ते आपल्या PMAY मध्ये अलाउड होतं. तर तसे आपण 2 कॅटेगरीज ज्या आहेत त्या ठेवल्या होत्या. 210 या 1 BHK चे आहे आणि 308 हे 2 BHK चे आहे. आणि त्याच्यामध्ये मग अराखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, किमाव आणि दिव्यांग यांच्यासाठी जे वेगवेगळे आपले रिझर्वेशन्स असतात जसं आपण पहिल्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा दिले होते त्याच पद्धतीने आपण यावेळेसही त्याचे रिझर्वेशन्स ठेवलेले आहेत. या त्याच्यासाठी आपण आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा जी आहे मी आपल्या साईट तशी लिंक आपल्याला ओपन करून देणार आहोत. तर जे कोणी इच्छुक आहेत आणि एलिजिबल लोक आहेत ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात ऑनलाईन सुद्धा. त्याचबरोबरीने आपल्या हेडक्वार्टर मध्ये आणि प्रत्येक झोन ऑफिस मध्ये आपण एक आपली स्वतंत्र टेबल तिथे क्रिएट करणार आहोत की जिथे जे कोणी याच्यासाठी इच्छुक लोक असतील ते तिथे येऊन त्यांचं ऍप्लिकेशन जे आहे ते करू शकतात. ते तिथे ऑनलाईन करण्याची जबाबदारी ही आमची लोक जे असतील इथली टेबलवरची मॅनपॉवर आहे ती करून घेईल. ते करत असताना 1 BHK सदनिका नोंदणीसाठी 3,000 रुपये जे आहे ते घेतले जाणार आहेत नॉन रिफंडेबल आणि 2 BHK च्या सदनिका नोंदणीसाठी 5,000 रुपये. अशा पद्धतीचं शुल्क आपण पहिल्या ह्याच्यात घेतलं होतं जेणेकरून नॉन सिरियस जे कॅन्डिडेट्स आहेत ते याच्यामध्ये अप्लाय करणार नाहीत. महत्वाचं हे आहे की आपल्या प्रोजेक्टमध्ये योजनेचं स्वरूप असं असतं की जे आहे प्रोजेक्टमध्ये आकारत नाही आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाकडनं प्रति घरकुल आपल्याला 2.5 लाखाची सबसिडी मिळत असते. हे करून आपल्याला जे काही किंमत निघत असते त्याचे वेगवेगळे इन्स्टॉलमेंट्स करून ते आपल्याला बेनिफिशरी कडनंच घेणं अपेक्षित असतं. त्यामुळे बेनिफिशरीज हे सिरियस असावेत आणि त्याची प्रॉपरली स्क्रुटिनी होऊनच त्यांनी अप्लाय करावं. याच्यासाठी असं आपण नोंदणी शुल्क जे आहे ते मागच्या जसं घेतलं होतं त्या यावेळेस आपण घेतो आहोत. याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये 1 BHK चे जे आहेत 4 इमारती आहेत. 1 BHK चा कार्पेट एरिया 32.55 स्क्वेअर मीटर आहे आणि 2 BHK चा कार्पेट एरिया हा 44.46 स्क्वेअर मीटर आहे. 2 BHK च्या एकूण 11 इमारती आहेत. माफ करा 1 BHK चा जो हे आहे कार्पेट एरिया 32.55 आहे आणि बांधीव एरिया म्हणजे बिल्टअप एरिया जो आहे तो 44.46 आहे आणि 2 BHK चा जो कार्पेट एरिया आहे तो आपला 45 स्क्वेअर मीटर आहे आणि बिल्टअप एरिया आहे तो 58.55 स्क्वेअर मीटर आहे. या प्रकल्पाचे बांधकाम जे आहे ते आपण ही निविदा प्रक्रिया राबवून जे आपल्याला सर्वात कमी मध्ये ज्यांनी सदनिका बांधून देण्याचं टेंडर प्राप्त केलं त्यांना हे बांधकाम दिलेलं आहे. ते मे संदीप डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या प्रोजेक्टचे विकासक आहेत. ही निविदा पद्धती राबवून आपण त्यांना दिलं होतं. तिच्यामध्ये जी रक्कम आहे एका BHK साठी ती 15,51,672 ही टोटल रक्कम आहे.
परंतु त्याच्यामध्ये 2.5 लाखाची सबसिडी जी आहे ती आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार आहे. त्यामुळे त्याची किंमत जी आहे ती लाभार्थ्याला 13,06,672 एवढी पडणार आहे. आणि 2 BHK ची जी सदनिकेची टोटल किंमत आहे ती 21,01,748 एवढं असून त्याला जर 2.5 लाखाची जी आपली सबसिडी मिळते ती कन्सिडर केली तर साधारणतः लाभार्थ्याला 18,51,748 एवढी जी आहे ती त्या लाभार्थ्याला त्याची रक्कम पडणार आहे. त्या व्यतिरिक्त काही प्रमाणामध्ये जे मुद्रांक शुल्क तर शासनाने माफ केलं 1000 रुपयेच मुद्रांक शुल्क असतं, परंतु ज्या इतर रजिस्ट्रेशन शुल्क मेट्रो सेस वगैरे आहे त्याच्या सुद्धा काही जे चार्जेस असतात ते भरणं अपेक्षित आहे. तर त्याची रक्कम सुद्धा आपण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये क्लिअरली मेन्शन केलेली आहे. त्या माहितीचं पॅम्पलेट आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर ते त्याच्यात आपल्याला लक्षात येईल. याच्यात आपण हे जे अर्ज आहे हे 24 फेब्रुवारी पासून जी आपली लिंक आहे ती आपण ऍक्टिव्हेट करतो आहोत. आपल्या टेबल्स जे आहेत प्रत्येक झोन ऑफिस मध्ये पण चालू होतील आणि 31 मार्च पर्यंत हे आपण अर्ज आहेत ते स्वीकारणार आहोत. त्याच्यानंतर हे जे अर्ज प्राप्त झालेले असतील त्यांच्यामधनं आपण लॉटरी पद्धतीने वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे बेनिफिशियरीज असतात ते निवडू. मागच्या अशा पद्धतीची आपण लॉटरी सिस्टीम जी आहे ती सुरेश भट सभागृहामध्ये राबवली होती. बरेचसे आपल्यातले काही लोक तिथे उपस्थित होते त्या सोडतीच्या वेळेस. अर्जदाराची जी पात्रता निकष आहेत ती आपली पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे पात्रता निकष आहेत ती असणार आहे. अर्जदार हा नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतला रहिवासी असावा, त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाच्या नावाने देशात कुठेही पक्के घर नसावे आणि उत्पन्नाची मर्यादा जी आहे ती 3 लाख दिलेली आहे. इतर जे काही नियम आहेत ते सगळे हे पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे आपले नियम दिलेले आहेत हेच आपण या प्रोजेक्टसाठी लागू करणार आहोत. तर अशा रीतीने जो एक चांगला असा प्रोजेक्ट ज्याचं कौतुक म्हणजे इव्हन स्टेट पातळीवर जे झालं असा PMAY-1 मधला आपण एक चांगला HP प्रोजेक्ट राबवला. त्या आता हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भाने आपण प्रेस घेतोय. आयुक्त साहेबांनी आपल्याला सर्व माहिती म्हणजे इत्थंभूत सगळी माहिती दिलेली आहे आणि म्हणजे त्यातलं आता सांगायचं तसं काहीच राहिलेलं नाही. सगळे मुद्दे आपण नोंदवून घेतले. किती फ्लॅट्स आपण करणार आहे, कोणत्या ठिकाणी करणार आहे, कुठल्या पद्धतीने करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे. आणि त्याच्यामुळे मला तर खरं म्हणजे पहिल्यांदा एवढंच म्हणायचं आहे की नागपूर महानगरपालिका या नात्याने विचार करत असताना आपण शहरातल्या त्याही घटकांचा विचार, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, जे स्वतःचं घर घेऊ शकत नाही, त्याही लोकांनी आपलं स्वतःचं घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका विचार करते. शासनाच्या निर्देशानुसार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या साह्याने आणि त्याच्या निर्देशांनी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आहे. मी दोन्ही सरकारला देखील आभार मानते यासाठी. आणि खरं म्हणजे कुठलाच मुद्दा उरला नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा काही गोष्टी निश्चित आहेत. आताच मगाशी दादांनी म्हटलं आणि याच्यामध्ये जेव्हा हे सँक्शन झालं हे आता कारण मंजूर झालेले विषय आहे, पण याच्यामध्ये जसं बालबगीच्यांचा विषय आहे, मुलांच्या इम्युनिटीजचा विषय आहे, लहान मुलांच्या लिफ्टचे विषय आहे, दिव्यांगांसाठी प्रायोरिटीमध्ये ग्राउंड फ्लोर देण्याचा विषय, हे सगळे आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण शहरात इतर सर्व लोकांसाठी जेव्हा हा विचार केला, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर समजा यामध्ये आहे का हा विषय, मला माझ्या माहितीमध्ये ते होतं की आहे, परंतु समजा त्यामध्ये अधिक ताकदीने म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्यात कुठली गफलत होणार नाही, समजा याचं म्हणजे तपासणी पूर्ण केल्याशिवाय आणि बिल्डर कडून कुठल्याही प्रकारे लोकांना देण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या जातील अतिशय ताकदीने, हे महत्त्वाचं आहे. आता आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये सूर्यघर योजनेच्या माध्यमातून किंवा म्हणजे जे लोक घेतील त्यांनी या ठिकाणी सोलर सिस्टम स्वतःचे देण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येऊ शकते. पण माझी विनंती आहे खरं म्हणजे की या प्रोजेक्ट मध्ये अंतर्भूत जर आपल्याला आम्ही मुद्दाम काय अंतर्भूत केले याच्यामध्ये की त्याची कॉस्ट लोडिंग जी आहे ती फ्लॅटवर व्हायला नको, कारण की अननेसेसरी नाही तर डेव्हलपर त्याची कॉस्ट सुद्धा पुन्हा आणखी ॲडिशनल लोड करणार आणि प्रॉब्लेम येईल. त्याच्याऐवजी इंडिव्हिज्युअल ज्या काही बेनिफिशरी ज्या स्कीम्स आहे, सबसिडीज आहे ते लाभ घेऊ शकतात. आणि आता तर असं आलेलं आहे की इतरही काही लाभांच्या बाबतीमध्ये जर ते करून दिलं तर ते आहे. म्हणजे सोलर सिस्टमच्या बाबतीतही आपला पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे तोही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे असं मला वाटते की कुठल्या प्रकारे होऊ शकत असेल
तर त्या त्या ठिकाणी ज्या लोकांनी स्वतःचं त्यांचं घेतलं आहे, त्यांना समजा सोलर सिस्टम त्यांनी स्वतःचं घेतलं तर त्यांना त्यामध्ये सूट देता येऊ शकते का, त्यांच्या टॅक्सेसमध्ये सूट जी आपण महानगरपालिकेच्या याच्यामध्ये ऑलरेडी देतो आहे, या सगळ्या सूट देण्याचा देखील विषय तेवढाच महत्त्वाचा आहे, तोही आपल्या सिस्टममध्ये अंतर्भूत करून घ्यावा हे महत्त्वाचं आहे असं वाटते. रस्त्यांचे विषय आहे, ट्रंक लाईन्स म्हणजे एका वेळी त्या ठिकाणी असलेली जी पूर्ववत जुनी व्यवस्था आहे ती एकदम स्कीम होणार आहे, 500 घरकुल एकदम तयार होतील, त्याचा लोड जो सगळा महानगरपालिकेवर वेगळ्या प्रकारे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चित केलेला आहे. पण त्याही म्हणजे विचार केल्यावर त्या सगळ्या गोष्टी